Okay, so these are the different parts of legs. So हा पहिला जो पार्ट आहे that is coxa आहे, त्यानंतर ट्रॉकॅन्टर आहे, त्याच्यानंतर फिमर, त्याच्यानंतर टिबिया आणि टार्सिस. So tarsus is the last segment, this one. Okay, and is made up of 5 movable segments. 5 movable segments ने बनलेला असतो part. Okay, or transomeres, जे काही segments आहेत, they are called as 5 movable segments, or they are also called as transomeres. Last transomeres bear, the शेवटचा जो आहे ना, it contain bears a pair of claws and cushion like aerolium helpful in cleaning. Okay, सो हा जो काय लास्टचा जो टार्सोमियर आहे बरोबर ना, त्याच्यात मध्ये पेअर ऑफ क्लॉज असतात आणि कुशन लाईक एरोलियम असतो, ज्याचा उपयोग किंवा त्याचा हेल्प इन क्लिनिंग साठी केला जातो. सो हे ऍक्च्युली तुमच्या बुक मध्ये हे डिटेल दिलेलं नाहीये, पण आता हे पार्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा डायग्राम परीक्षेला विचारतो. पहिला आहे तो कॉक्सा आहे, त्याच्यानंतर ऑकॅन्टर आहे, त्याच्यानंतर फीमर आहे, त्याच्यानंतर टीबी आहे, टीबीच्या नंतर टार्सिल्स. सो दिस इज अबाउट लेग. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे दॅट इज ॲब्डॉमिन. ॲब्डॉमिन हा सर्वात मधला पार्ट आहे, सॉरी शेवटचा पार्ट आहे, हा सर्वात मोठा असतो. So abdomen in both male and female consist of 10 segments. So there are total 10 segments. 10 segments abdomen. बघा, in female the 7 sternum. बघा, मी वरचा सांगितला तो टर्गा, खालचा सांगितला तो स्टर्ना. सो फिमेल मध्ये आता 7 sternum म्हणजे खालचा. 7 sternum is boat shaped and together with 8 and 9 sternum, म्हणजे 7, 8 आणि 9 हे एकत्र असतात. सो इन फिमेल खालचा जो पार्ट आहे म्हणजे वेंट्रल साइडला जे स्टर्नम आहे तो सातवा बोट शेप असतो आणि टुगेदर विथ ते जोडलेले असतात 8 आणि 9 स्टर्नाला फॉर्म ए ब्रूड और जेनायटल पाउच. आता हे ब्रूड आणि जेनायटल पाउच काय हे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जेव्हा सांगणार ना मी, तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेन. whose anterior part contain, okay, pouch whose anterior part contain female gonapophore, spermaticophore and collateral gland. आता इथं ना स्पर्मॅटिकल फोर म्हणजे काय, तर इथे ना फिमेल, आता हे मी आपण तिकडे डिटेल बघायचं आहे, इथे तुम्हाला आता लगेच कळणार नाही. हे ऍक्च्युली पोर याचा अर्थ ओपनिंग आहेत, हे सगळं ओपनिंग आहेत बरोबर ना. जिकडनं एक बाहेर पडतं. कॉक्रोच मध्ये कसं असतं माहितीये का, कॉक्रोच मध्ये जे कॉप्युलेशन होतं त्यात काय करतो मेल कॉक्रोच ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स, मेल कॉक्रोच डिस्चार्ज sperm and then this जे काही sperms आहेत, all these sperms are stored in a bag or sac like structure which is called as spermatheca. फिमेल मध्ये ना, फिमेल कॉक्रोच मध्ये एक बॅग असते, त्या बॅगला स्पर्मॅथिका असं म्हणतात. थिका याचा अर्थ इट इज अ बॅग, थिका म्हणजे बॅग. ज्या बॅगेमध्ये स्पर्म्स म्हणजे ज्या वेळेला कॉप्युलेशन होतं, मेल आणि फिमेल कॉक्रोच एकत्र येतात, तेव्हा काय केलं जातं, मेल कॉक्रोच आहे, मेल कॉक्रोच डिस्चार्ज स्पर्म, okay, in the female genital tract, and in the female genital tract there is a bag or sac like structure which is called as which stores sperms, and that bag is called as spermatheca. So spermatheca मध्ये हे sperms काय केले जातात, स्टोर केले जातात. तर त्याला जे ओपनिंग आहे त्याला स्पर्मॅथिकल पोर्स असं म्हणतात. गोनॅपोफोर म्हणजे काय, तर जिकडनं एग बाहेर पडतं तो फोर, हे आपण पुढे बघणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. आणि कोलॅटरल ग्लँड्स ही एक ग्लँड आहे जी लेदरी सबस्टन्स तयार करते, जी एग केस तयार करते, त्याला उथिका असं म्हणतात. म्हणजे फर्टिलाइज झालेले एग हे एका केसमध्ये, एग केसमध्ये सगळे जमा होतात आणि त्या एग केसमध्ये तयार झालेल्या एग केसला उथिका असं म्हणतात. सो हे उथिका तयार करण्यासाठी जे लेदरी सबस्टन्स तयार केलं जातं
ते ह्या ग्लँड मधनं तयार केला जातो, दॅट इज कॉल्ड एज कोलॅटरल ग्लँड. इन डिटेल वी डिस्कस इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो हे फक्त नावं लक्षात ठेवा. On the other hand, in case of male, the genital pouch or a chamber lies at the hind end of abdominal bounded dorsally, म्हणजे dorsally by 9th and 10th टर्गा, 9वा आणि 10वा टर्गा म्हणजे वरचा पार्ट, and ventrally by 9th sternum. वेंट्रल साइडला 9th sternum वरनं जेनायटल पाउच असतात, बरोबर. तर वेंट्रल साइड डॉर्सल साइडला टर्गाला ॲब्डॉमिनच्या साइडला हे डॉर्सली 9 to 10th जेनायटल पाउच असतात. In male, genital pouch or you can say genital chamber lies at the hind end, hind मधला म्हणून, सॉरी मधला नाही, मागचा एंड ऑफ ॲब्डॉमिन. ॲब्डॉमिनचा मागचा एंड आहे बाउंडेड डॉर्सली बाय, डॉर्सल साइडने 9th आणि 10th टर्गाने असतात, आणि वेंट्रली बाय 9th स्टर्नम, वेंट्रल साइडने 9th स्टर्नम असतात. डायग्राम मध्ये लक्ष द्या बघा. हे मेल आणि फिमेल कॉक्रोच आहे. या मेल आणि फिमेल कॉक्रोच मध्ये सेक्शुअल डायफॉर्मिझम दिसतं. म्हणजे मेल कॉक्रोच आणि फिमेल कॉक्रोच कसा ओळखतात, तर बघा, इट कंटेन डॉर्सल ॲनस, म्हणजे तिकडे डॉर्सल ॲनस असतं. वेंट्रल मेल जेनायटल पोर and gonapophysis. We are talking about male. The male bears a pair of short thread-like anal style. बघा, this is called anal style. हे मेल मध्ये असतात, तर फिमेल मध्ये ऍबसेंट असतात. हे मात्र दोघांमध्ये कॉमन आहे. ओके, so male bears pair of short thread-like anal style. The anal style. These are the sexual dimorphism. म्हणजे मेल आणि फिमेल कॉक्रोच ओळखण्यासाठी हे आयडेंटिफाय करता येतं. हे जर असेल अॅनल स्टाईली असेल तर त्याला आपण मेल कॉक्रोच म्हणतो. जर ऍबसेंट असेल तर ते फिमेल कॉक्रोच आहे, विच आर ऍबसेंट इन फिमेल. सो इन केस ऑफ फिमेल इट इज ऍबसेंट. इन बोथ दी सेक्सेस द 10th जो सेगमेंट आहे त्याच्यामधनं इट गिव्स अ पेअर ऑफ और बियर्स अ पेअर ऑफ जॉइंट ऑफ फिलामेंटस स्ट्रक्चर अँड दॅट इज कॉल्ड एज अॅनल सिरसी. ओके, सो हे मात्र मेल आणि फिमेल मध्ये दोघांमध्ये असतात, पण मेल मध्ये हे अॅनल स्टाइली असते. सो हा सेक्शुअल डायफॉर्मिझमचा एक मेन प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण मेल कॉक्रोच आणि फिमेल कॉक्रोच आयडेंटिफाय करू शकतो. सो हे झालं ॲब्डॉमिनचा पार्ट. आता आपण वरचा टर्गा बघितला, खालचा स्टर्ना बघितला. टर्गा आणि स्टर्ना याच्यामध्ये प्लुरा असतो, लक्षात घ्या. आता कसं असणार आहे, वरचा एक सेगमेंट, खालचा एक सेगमेंट, त्याच्या लॅटरल साइडला असलेला प्लुराचा सेगमेंट, परत मागे आला, परत वरचा सेगमेंट, खालचा सेगमेंट, टर्गाचा सेगमेंट, स्टर्ना सेगमेंट, परत लॅटरल साइडने प्लुरा सेगमेंट. म्हणजे लॅटरल साइडने सुद्धा सेगमेंट तयार होतात, बरोबर ना, कळते. त्याला प्रत्येक लॅटरल साइडने सुद्धा जसे वर सेगमेंट पडतात तसे लॅटरल साइडने सुद्धा सेगमेंट तयार होतात, आणि हे दिसतात तसे. बघा, हा एक सेगमेंट, हा एक सेगमेंट, हे सगळे सेगमेंट दिसतात तुम्हाला. आता या लॅटरल साइडच्या दोन सेगमेंटच्या मध्ये, म्हणजे दोन प्लुरल सेगमेंटच्या मध्ये ओपनिंग असते, ज्या ओपनिंगला स्पायरॅकल्स असं म्हणतो. आपण इकडे डायग्राम मध्ये बघूया. हे सेगमेंट दिसतात तुम्हाला, हा एक सेगमेंट आहे, हा एक सेगमेंट आहे, हा एक सेगमेंट आहे, हा एक सेगमेंट. प्रत्येक सेगमेंटच्या मध्ये ओपनिंग आहे. हे मी कर्सर ठेवलाय बघा इकडे. दिस ओपनिंग इज कॉल्ड एज स्पायरॅकल्स. स्पायरॅकल्स इज ओपनिंग थ्रू विच एअर, म्हणजे त्यांच्याकडे रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे, ज्या सिस्टीमला ट्रकियल सिस्टीम म्हणतात, आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पुढे बघणार आहोत. पण एअर जी आहे ती या स्पायरॅकल्स मधनं आत जाते, आणि या स्पायरॅकल्सला ट्रकिया असतं. म्हणजे इट्स अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. जसं आपल्यामध्ये रेस्पिरेटरी ट्रॅकला ट्रकिया आहेत, तशाला ट्रकिया असतात. मग ट्रकिया डिवाइड रिडिवाइड होऊन ट्रक्युल्स तयार होतात, आणि पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झालेले असतात. तर एअर जी आहे ती इकडनं बाहेर येते, आत जाते, आणि इकडनंच बाहेर येतो. स्पायरॅकल्स हे दोन टर्गाच्या मध्ये असलेले ओपनिंग आहेत. हे सगळे दिसतात, हे टर्गा आहेत साईडला म्हणतोय. हे खालनं इकडनं ह्या कॉकरला उलटा गेला, म्हणजे वेंट्रल साईड बघतोय. वेंट्रल साईडला बघताना मला हे दिसत आहे ते सगळे स्टर्ना आहेत, बरोबर ना. हे स्टर्ना आणि याच्या खालच्या बाजूला टर्गा आहे. सो टर्गा आणि स्टर्ना जिकडे एकमेकाला मिळाले, बरोबर ना, हे मिळालेले पार्ट, हे इकडनं जर बघितलं तुम्हाला लॅटरल साईडने बघितलं वेव्ही मार्जिन दिसतील तुम्हाला, झिगझॅग मार्जिन दिसेल. हे दोन टर्गा आणि स्टर्नाच्या मधला जो प्लुराचा पार्ट आहे, त्या पार्टला दोन, म्हणजे इन बिटवीन प्लुरा. ओके, सो त्याच्या जो मधला जो पार्ट आहे, इट कंटेन्स स्लिट लाईक ओपनिंग, अँड द स्लिट लाईक ओपनिंग is called as spiracles. So these are the series of slit-like opening on either side of the body. In all, there are 10 pairs.
टू ऑन थोरॅसिक बघा, प्रो मिसो याच्यामध्ये एक, मिसो आणि मेटा, प्रोथोरॅसिक मिसोथोरॅसिक याच्यामध्ये एक, मिसोथोरॅसिक आणि मेटाथोरॅसिक याच्यामध्ये एक, म्हणजे ते झाले दोन पेअर, या बाजूला एक आणि या बाजूला दोन लॅटरल साईडला, बरोबर ना. प्रत्येक टर्गाच्या मध्ये असतं ना, पण लक्षात ठेवा, सॉरी, प्रत्येक प्लुराच्या मध्ये असतात, पहिला प्लुरा दुसऱ्या प्लुराच्या मध्ये, त्यामुळे प्रोथोरॅसिक मिसोथोरॅसिक, बरोबर ना. आता काय, प्रोथोरॅसिक आणि मिसोथोरॅसिकच्या मधला जो काय टर्गा आहे त्याच्यामध्ये एक, सॉरी टर्गा नाही प्लुरा आहे, याच्यामध्ये एक, साईड वाईज बघा, साईड वाईज म्हणतोय मी, वरचा आणि खालचा काही संबंध नाही आहे, वरचा टर्गा खालचा स्टर्ना, टर्गा आणि स्टर्ना एकत्र मिळाला की त्याला प्लुरा म्हणतात. आता जो वरचा पार्ट आहे आणि खालचा पार्ट आहे थोरॅक्सचा, तो आपण डिवाइड झाला असं म्हटलं, प्रोथोरॅसिक मिसोथोरॅसिक मेटाथोरॅसिक. सो प्रो मिसो याच्यामध्ये लॅटरल साईडने ओपनिंग आहे, मिसो आणि मेटा याच्यामध्ये लॅटरल साईडने ओपनिंग आहे. सो हे जे काही ओपनिंग आहे ते किती असणार, प्रो आणि मिसोच्या मध्ये दोन्ही साईडला, या बाजूला आणि या बाजूला दोन, या बाजूला या बाजूला दोन, म्हणून त्यात दोन पेअर झाले. सो दोन पेअर्स आहेत ते थोरॅसिक आहेत आणि 8 आहेत ते ऍबडॉमिनल आहेत, टोटल 10 आहेत. हे जे काही ऍबडॉमिन आहेत, हे ऍबडॉमिन मध्ये सुद्धा फर्स्ट ऍबडॉमिनल सेगमेंट आणि सेकंड ऍबडॉमिनल सेगमेंटच्या मध्ये, वी आर टॉकिंग अबाउट ऑन लॅटरल साइड, वरनं खालनं नाही, लॅटरल साइडने म्हणते प्लुराच्या बाजूला, म्हणजे वरची ऍबडॉमिनल, वरचा ऍबडॉमिनल आणि खालचा ऍबडॉमिनल, बरोबर ना. असे असे ऍबडॉमिनल, दोन्ही ऍबडॉमिनल जिकडे एकमेकांना मिळतात, बरोबर ना, त्याच्या मधला जो सेगमेंट आहे दॅट इज कॉल्ड एज ऍबडॉमिनल स्पायरॅकल. सो दोन आहेत ते, देर आर टू पेअर्स ऑफ thoracic spiral and 8 pairs of abdominal spiracles. So spiracles let the air into and out of the tubules called as trachea. या स्पायरॅकल्स, जसं आपलं नाक आहे ना, नोज, नॉस्ट्रिल म्हणूया आपण त्याला, नॉस्ट्रिल इज अन ओपनिंग थ्रू विच द एअर गेट एंटर, हवा जशी आत जाते तशी यांच्याकडे पण ओपनिंग आहे, बरोबर ना. या ओपनिंगला स्पायरॅकल म्हणतात. या स्पायरॅकल मधनं एअर आत जाते आणि आतनं CO2 कंटेनिंग जी काय एअर आहे, बरोबर ना, आतली जी एअर आहे ती बाहेर टाकली जाते. सो दिस इज द, त्याला या सगळ्या पार्टला स्पायरॅकल्स असं म्हणतात. सो दिस इज अबाउट स्पायरॅकल्स. सो आपण हा स्पायरॅकलचा पार्ट बघितला. आता समजा बॉडीच्या आत जर आपण बघितलं, म्हणजे असं बघा, वरचा सगळा डॉर्सल आणि वेंट्रल साइड आपण हळू अशी वर उचलली तर आत सगळी अॅनिमलच्या बॉडी कॅव्हिटी आहे, ठीक आहे, त्या बॉडी कॅव्हिटीला सिलोम असं म्हणतात. So body cavity of cockroach is called, or true coelom is present around the viscera. Viscera म्हणजे त्याचे असलेले digestive organs. Okay, so they are called as viscera. आवाज, that is called viscera. So body cavity or true coelom is present around the viscera because of open type of circulation. आता तुम्हाला माहिती आहे कॉकरोच मधले सर्क्युलेशन आहे जे आपण सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये बघणार आहोत. कॉकरोच मध्ये जे सर्क्युलेशन आहे, इट्स ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन, मीन्स देयर इज अ नो ब्लड वेसल. हार्ट ऑफ कॉकरोच इज 13 चेंबर, लास्ट चेंबर क्लोज असतो मागचा, आणि फर्स्ट जो चेंबर असतो तो एक छोटीशी ब्लड वेसल टाइप पार्ट बाहेर देतो, त्याला अँटीरियर एओर्टा असं म्हणतात. सो अँटीरियर एओर्टा मधनं ब्लड बाहेर पडतं आणि सगळ्या बॉडी फ्लुइड मध्ये फिरतं. So there is a no blood vessel as such, and as you know, if there is a no blood vessel, such type of circulatory system is called open type of circulatory system. So especially in case of cockroach, the circulatory system is of open type, but the heart of cockroach is myogenic like that of vertebrates. कॉकरोचचा हार्ट आहे मायोजेनिक आहे, ते का ते आपण पुढे बघूया, कारण त्याला ॲलरी मसल्स असतात. कसं असतं फंक्शन आपण सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये बघूया. सो बिकॉज ऑफ ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन, आता काय असणार, ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन असल्यामुळे सगळं ब्लड बाहेर येणार. सो सगळ्या ऑर्गन मध्ये किंवा त्या सगळ्या फ्लुइड मध्ये, ज्याला हिमोलिम्फ असं म्हणतो, इकडे ब्लड नाही म्हणत, ब्लड ऑफ कॉकरोच इज कॉल्ड हिमोलिम्फ, हिमोलिम्फ म्हणतो. हिमो म्हणजे कॅव्हिटी, लिम्फ म्हणजे फ्लुइड. हे जे काय ब्लड आहे, ब्लड ऑफ कॉकरोच इज कॉल्ड एज हिमोलिम्फ, याच्यामध्ये सगळे ऑर्गन बात केलेले असतात, म्हणजे बुडवलेले असतात असं आपण म्हणूया. बिकॉज ऑफ द ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन, द बॉडी कॅव्हिटी इज फिल अप विथ ब्लड. Hence, it is called hemocoel. The cavity of cockroach is called as hemocoel, and the fluid is called as hemolymph. Now, in the hemocoel, आता काय काय, in the hemocoel, fat bodies are seen. त्याच्यामध्ये fat bodies असतात. It is in the form of loose whitish mass of tissue. The fat body is made up of large
polygonal cells which contain fat globules, proteins and sometimes glycogen. एवढ्या याच्यामध्ये फॅट ग्लोब्युल्स मध्ये असतात. नाव आता आपण बघूया ना, हा आपण एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी कॉकरोचची आपण बघितली, म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर्स आपण कॉकरोचचे सगळे बघितले, ज्याच्यामध्ये बॉडी इज डिवाइडेड टू हेड, थोरॅक्स, ॲब्डॉमिन. हेड मध्ये बघितले आपण 4 पार्ट. पहिला म्हणजे माउथ पार्ट बघितला, सेकंड मध्ये कंपाऊंड आईज, थर्ड मध्ये आपण बघितलं ते म्हणजे अँटीने. बरोबर. माउथ पार्ट, बायटिंग अँड च्युइंग टाइप ऑफ माउथ पार्ट. त्याच्यामध्ये 5 आपण माउथ पार्ट बघितले, लॅब्रम, लॅबियम, मॅन्डिबल्स, मॅक्झिला आणि हायपोफॅरिंक्स. त्याच्यानंतर आपण थोरॅक्स कडे आलो. थोरॅक्स मध्ये प्रोथोरॅसिक, मिसोथोरॅसिक, मेटाथोरॅसिक. त्याच्यानंतर आपण ॲब्डॉमिनचा पार्ट बघितला. डॉर्सल साइडने 2 पेअर्स ऑफ विंग बघितले, फोरविंग आणि हाइंडविंग. फोरविंग हे मिसोथोरॅक्स कडनं आणि हाइंडविंग हे मेटाथोरॅक्स कडनं येतात. पहिला जो आहे फोरविंग ह्याला फॉल्स विंग म्हणतात, बिकॉज इट गिव्स प्रोटेक्शन ओनली. आतला जो आहे त्याला काय ट्रू विंग्स म्हणतात, कारण ते फ्लाइंग साठी उपयोगी आहे. याच्यानंतर आपण बघितलं तो म्हणजे वेंट्रल साइड. वेंट्रल साइडने 3 पेअर्स ऑफ लेग्स आपण बघितले. ओके, सो these are the different parts we discuss. Now very important part we discuss, that is digestive system of cockroach. आपण आता कॉकरोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम बघणार आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. इथपर्यंतच्या पार्ट मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? ओके. आता आपण बरं, अजून कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? आपण महत्वाच्या सिस्टीम कडे जातोय, दॅट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच. हे पण महत्वाची सिस्टीम बघणार आहोत. हा बाळा, ओमेंटिडिया आहे ना, आपण कंपाऊंड आईज पुढे बघणार आहोत. त्यावेळेला ओमेंटिडियाची इमेज मी दाखवतो तुम्हाला. आता ती इकडे नाहीये, तर कंपाऊंडचा थोडासा पार्ट होता, आपण ओमेंटिडिया डिटेल मध्ये बघणार आहोत, तेव्हा मी ती इमेज टाकतो, डोंट वरी. हा, मी पुढे दाखवणार आहे, काळजी नका करू. हा ठीक आहे, कारण आता ना ह्याच्यामध्ये सगळं मिक्स होणार, म्हणून मी ते घेतलं नाहीये. आपण कंपाऊंड आईज पुढे बघणार आहोत ना, येणार आहे त्यावेळेला तुम्हाला ओमेंटिडियाची मी स्ट्रक्चर टाकणार आहे, डोंट वरी. हा, पुस्तकात नाहीये, पण मी तुम्हाला दाखवतो ते, मी इतर कुठून सोर्स घेऊन. ठीक आहे, आपण बरं, मग आता आपण पुढचं सिस्टीम चालू करूया. आर यू रेडी? सगळे जर तयार आहात ना? इथपर्यंत सगळ्यांना कळलंय? कोणाला काय डाऊट नाहीये ना? येस. ओके, ठीक आहे, चलो हम लोग आता पुढे जाऊया. आपण बघा, आपण अतिशय महत्वाची सिस्टीम बघतोय, काळजीपूर्वक ऐका. दॅट इज कॉल्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच. नाउ वी डिस्कस डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच. ही कॉकरोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. पहिला ऐकून घ्या व्यवस्थित. नाउ डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच मेड अप ऑफ और कंसिस्ट ऑफ 3 पार्ट्स. पहिलं येतं ना ते माउथ येतं, सेकंड येतं ते एलिमेंटरी कॅनल येतं, आणि तिसरं येतं ते सलायव्हरी ग्लँड येतं. बघा, फर्स्ट पार्ट इज माउथ. तर माउथ तिकडे दिसत नाही आपल्याला, म्हणजे प्री ओरल कॅव्हिटी जी आपण बघितली, ज्याच्यामधनं प्री ओरल कॅव्हिटी इज अ स्मॉल ओपनिंग विच एनसर्कल दी माउथ पार्ट. सगळे माउथ पार्ट एनसर्कल केलेत, म्हणजे अँटिरियरली लॅब्रम, पोस्टिरियरली लॅबियम, साइड वाईज मॅन्डिबल्स अँड मॅक्झिला. दॅट इज कॉल्ड एज, ज्याला आपण माउथ पार्ट असं म्हणतो, प्री ओरल कॅव्हिटी. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट येतो, दॅट इज कॉल्ड एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल फॅरिंग्स पासून चालू होतं. बघा, दिस स्टार्ट्स फ्रॉम फॅरिंग्स. ओके, फॅरिंग्स पासून चालू होतं आणि एंड विथ ॲनस. सो दिस इज रेक्टम. लास्ट पार्ट opens into anus. So this is alimentary canal. And third part, there are 2 pairs of, हे सगळे salivary glands आहेत. Sorry, pairs of salivary gland. ही एक salivary gland आहे, ही एक salivary gland आहे.
Okay, so digestive system of cockroach consists of mouth parts, then alimentary canal, and pair of salivary gland. Pair of salivary gland. So digestive system of cockroach consists of mouth parts, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. एलिमेंटरी कॅनल, सो दिस इज एलिमेंटरी कॅनल. इथे माउथ पार्ट लिहायचे नाहीत आपल्याला. माउथ पार्ट म्हणजे फक्त त्यातला महत्वाचा पार्ट कुठला असतो माहिती का? प्री ओरल कॅव्हिटी. ओके, यातलं फूड जे आत जातं ते आत गेल्यानंतर माउथ पार्ट मध्ये सलायवा बरोबर ते मिक्स होतं आणि मिक्स झालेलं फूड फॅरिंग्स मध्ये येतं. फॅरिंग्स हा अतिशय छोटासा पार्ट आहे, एकदम स्मॉल पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड फॅरिंग्स. सो फॅरिंग्स पासनं एलिमेंटरी कॅनल तयार होते. ही एंटायर एलिमेंटरी कॅनल टिल ॲनस. आणि टू पेअर्स ऑफ सॅलिव्हरी ग्लँड, वन ऑन दी आयदर साइड ऑफ दी यू कॅन से इसोफॅगस. इसोफॅगसच्या दोन्ही साइडला. ओके, सो आता आपण प्रत्येक पार्ट बघणार. आपण स्टार्ट करतो एलिमेंटरी कॅनल. बघा, हा एलिमेंटरी कॅनल आहे, व्यवस्थित आहे का? एलिमेंटरी कॅनल इज अ 6 to 7 centimeter long muscular tube extending from pharynx to rectum or anus and divided into 3 parts. एलिमेंटरी कॅनल 3 पार्ट मध्ये डिवाइड होतं. फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. व्यवस्थित आहे का? फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. आपण सलायव्हरी ग्लँड बघत नाही आता. सलायव्हरी ग्लँड बाजूला ठेवतोय आपण आता. फक्त ही एलिमेंटरी कॅनल बघतोय. सो एलिमेंटरी कॅनल 3 पार्ट मध्ये डिवाइड होते. फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. फोरगट मध्ये काय येतं? फोरगट मध्ये येतात फॅरिंग्स, इसोफॅगस, क्रॉप आणि गिजार्ड. गिजार्ड मार्क्स एंड ऑफ फोरगट. म्हणजे गिजार्ड हा फोरगटचा एंड आहे. फोरगट मध्ये एवढे पार्ट येतात. कोणकोणते? फॅरिंग्स, इसोफॅगस, क्रॉप आणि गिजार्ड. मिडगट मध्ये 2 पार्ट येतात. मिडगट मध्ये येतात हिपॅटिक सिके, आणि हा जो पार्ट आहे हा स्टमकचा पार्ट, हा एवढा सगळा पार्ट, हा एक स्टमक आहे. ओके, क्लिअर? सो दिस इज मिडगट. मिडगट मध्ये येतं स्टमक आणि हिपॅटिक सिके. सो इथपर्यंत मिडगट आहे. आणि हाइंडगट मध्ये इलियम, कोलॉन आणि रेक्टम येतं. पण तुम्ही बघितलं असेल तर फोरगट आणि मिडगटच्या जंक्शनला हिपॅटिक सिके आणि मिडगट आणि हाइंडगटच्या जंक्शनला माल्पिजन टिब्युल्स. सो माल्पिजन टिब्युल्सला हाइंडगट मध्ये घेतात आणि मिडगट मध्ये हिपॅटिक सिकेला घेतात. सो एलिमेंटरी कॅनल divided into foregut, midgut, hindgut. Foregut includes pharynx, esophagus. Foregut includes pharynx, esophagus, crop, gizzard. गिझार्ड पर्यंत फोरगट संपलं. त्याच्यानंतर मिडगट येतं. मिडगट मध्ये येतं काय? तर स्टमक, ओके, आणि हिपॅटिक सिके. याला हिपॅटिक सिके म्हणतात. आणि नंतर येतं ते हाइंडगट. हाइंडगट मध्ये काय येतं? तर माल्पिजियन टिब्युल्स, इलियम, कोलॉन आणि रेक्टम. या सगळ्यांना एलिमेंटरी कॅनल असं म्हणतात. आता आपण हे डिटेल मध्ये डिस्कस करूया. बघा, एलिमेंटरी कॅनल इज लॉंग 6 to 7 centimeter tube present in the body cavity and divided into 3 regions, namely foregut, स्टोमोडियम म्हणतात त्याला, foregut, स्टोमोडियम, then midgut, मिसेंट्रॉनला मिडगट म्हणतात, and hindgut, that is proctodium. So alimentary canal divided into foregut, midgut and hindgut. Now एलिमेंटरी कॅनलचा पहिला जो पार्ट दॅट इज माउथ. आपण काय बघणार आहोत? दॅट इज कॉल्ड, मी मगाशी सांगितलं, प्री ओरल कॅव्हिटी. प्री ओरल कॅव्हिटी म्हणजे जसं आपण फूड अप्पर लिप आणि लोअर लिप मधून आत घालतो, आपल्याकडे स्लिट लाईक आहे, मोठा आहे आपल्याला, त्याच्याकडे छोटस ओपनिंग असते, हुक असतं, पोर्स असतो. या पोर मधनं फूड आत जातं. त्या पोरला प्री ओरल चेंबर असं म्हणतात. ओरल म्हणजे तोंड, प्री ओरल चेंबर. सो माउथ और प्री ओरल चेंबर इज अ नॅरो स्पेस बाउंडेड बाय माउथ पार्ट्स. ऑब्विसली मध्ये ओपनिंग आहे आणि ओपनिंगला वरनं लॅब्रम आहे, खालनं लॅबियम आहे, साइडने मॅन्डिबल्स मॅक्झिला आहे, आणि याच्यामध्ये हायपोफॅरिंग्स आहे, ते फूड आत घ्यायला, जसं आपल्यामध्ये जीभ आहे. सो माउथ प्रिओरल चेंबर इज अ नॅरो स्पेस बाउंडेड बाय माउथ पार्ट्स. Hypopharynx is present at the center of the mouth. Now, salivary duct open at the base of the hypopharynx. माउथ मध्ये टंगच्या म्हणजे हायपोफॅरिंगच्या खाली सलायव्हरी ग्लँड
ओपन होते, तिथे ज्याच्यातनं सलायवा येतो, प्री ओरल ओपनिंग मधनं फूड आत जातं, फूड आत गेलं ते क्रश होऊनच आत जाणार, आत गेलं की जाताना क्रश झालं की ते फूड मध्ये हे तयार होतं, काय सलायवा मिक्स होतो. नाव इज कॉल्ड मिक्स्ड फूड. आपण त्याला आता मिक्स्ड फूड असं म्हणतो, बिकॉज दॅट फूड मिक्स विथ सलायवा. आणि हे मग मिक्स फूड फॅरिंग्स मध्ये येतं, म्हणजे एलिमेंटरी कॅनलच्या फोरगटच्या फर्स्ट पार्ट मध्ये येतं. सो माउथ ओपन्स इन टू फोरगट. आता हे माउथ फोरगट मध्ये ओपन झालं, पण फोरगटच्या कुठल्या पार्ट मध्ये? फोरगटच्या पहिल्या पार्ट मध्ये, दॅट इज कॉल्ड फॅरिंग्स. सो आपण फॅरिंग्स बोलू. सो फोरगट विच इज ऑल्सो कॉल्ड एज स्टोमोडियम. Foregut consists of pharynx, esophagus, crop, gizzard. ओके, सो हे इथपासून इथपर्यंत जे काय दिसतंय ते सगळं फोरगट आहे. सो दिस इज अबाउट फोरगट. सो आपण प्रत्येक पार्ट आता डिटेल मध्ये बघूया. बघा, pharynx. Now pharynx, the mouth opens into short tubular pharynx. So whatever the mixed food from the oral cavity into mouth cavity now posteriorly opens into pharynx. Pharynx is a small part or short tube. The pharynx is very short, narrow but muscular tube. It is made up of muscles. It contains taste sensors, म्हणजे टेस्ट बर्ड सारखे टेस्ट करू शकतो. It leads to esophagus. आता हे छोटासा पार्ट आहे, that is called as pharynx. हा जो काय लॉन्ग ट्यूब आहे, दिस लॉन्ग ट्यूब इज कॉल्ड इसोफॅगस. इथपर्यंत इसोफॅगस आहे. Now esophagus opens into bag or sac like structure, that is called as crop. Cropचं फंक्शन आहे फूड स्टोअर करणं. क्रॉप स्टोअर दी फूड. ओके, नाउ इट कंटेन टेस्ट, सॉरी, इट लीड्स टू इसोफॅगस. नाउ त्याच्यानंतर येतं इसोफॅगस. नाउ इसोफॅगस इज a slightly long and narrow. It is slightly long and narrow tube. It opens into crop. Slightly long and narrow tube which opens into crop. कसं आहे माहितीये का, बघा ह्या अॅनिमल्स मध्ये ना फूड पूर्णपणे क्रश केलं जात नाही. मगाशी मी मागच्या वेळेला तुम्हाला बर्ड्स मध्ये पण सांगितलं, बघा बर्ड्स मध्ये सुद्धा बीक आहे पण बीकला टीथ नाहीये. तसं ह्यांना सुद्धा ना फूड क्रश करता येत नाही व्यवस्थित. मग क्रश करण्यासाठी ह्यांना किंवा बर्ड्सना एक ऑर्गन दिलाय, दॅट इज कॉल्ड एज गिझार्ड. सो गिझार्ड ना ग्राइंडिंग मिलचं काम करतात. जशी चक्की, मी मागच्या वेळेला सांगितलं चक्कीमध्ये कसं गहू पिसले जातात, तसं हे इकडे फूड ना क्रश केलं जातं, ग्राइंड केलं जातं, म्हणून गिझार्डला ग्राइंडिंग मिल म्हणतात. पण ते यायच्या अगोदर क्रॉप हा एक स्टोर हाऊस आहे. घेतलेलं फूड इकडे स्टोर होतं सगळं, आणि स्टोर होऊन मग ते जातं गिझार्ड मध्ये. मग गिझार्ड मध्ये सगळं क्रश होतं, म्हणजे थोडक्यात क्रश म्हणजे लार्जर पार्टिकल, जे छोटे छोटे पार्टिकल तयार होतात, त्याचे जे डायजेशन त्यामुळे फास्ट होतं. आणि मग हे गिझार्ड मधनं ते येतं स्टमक मध्ये. पण स्टमक मध्ये येताना हिपॅटिक सिके डायजेस्टिव्ह एन्झाईम रिलीज करतात, आणि हे डायजेस्टिव्ह एन्झाईम बरोबर हे फूड स्टमक मध्ये येऊन तिकडे डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शनची प्रोसेस होते. म्हणून ह्या पार्टला आपण, ह्या पार्ट मध्ये डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन होतं, म्हणून ह्या पार्टला आपण स्टमक म्हणतो ऍक्च्युली. परंतु स्टमक सारखं याचं स्ट्रक्चर नाहीच आहे. इट्स अ इलॉंगेटेड ट्यूब लाईक स्ट्रक्चर. बट ऍज डायजेशन अँड absorption takes place in this region, we term as stomach. So esophagus is a slightly long and narrow tube. It opens into crop. Now crop is a hollow muscular bag or sac-like structure, which is a large pear-shaped sac-like organ. Okay, it is temporarily stored the food and sent in to gizzard. Food स्टोअर केलं जातं and ultimately opens into gizzard. आता गिझार्ड हे ग्राइंडिंग मिल आहे, म्हणजे चक्की सारखा पार्ट करत. सो गिझार्डचा आपण स्ट्रक्चर बघूया. इट इज अ स्मॉल, हे काय केलं मी, गिझार्डचा ना हा जो काय वरचा पार्ट आहे, हा जो काय हे गिझार्ड आहे, ह्या गिझार्डचा मी टीएस घेतला, म्हणजे ट्रान्सफर सेक्शन घेतला. लक्षात घ्या, ट्रान्सफर सेक्शन म्हणजे आडवं कापतो. काकडीला आपण आडवं कापतो तेव्हा गोल गोल काकडी तयार होते, दॅट इज कॉल्ड टीएस. आणि काकडीला जेव्हा आपण उभं कापतो तेव्हा त्याला व्हीएस म्हणतात. असं डोक्यात ठेवा, वर त्याला व्हर्टिकल सेक्शन म्हणतात. मी या गिझार्डचा टीएस घेतला. मग टीएस घेतल्यानंतर मला काय मिळणार, गोल गोल काय म्हणणार, सर्कल सारखे मिळणार. तो हे गिझार्डचा टीएस आहे. सो गिझार्ड, इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोव्हेंट्रिक्युलस. व्हेंट्रिक्युलस याचा अर्थ स्टमक, प्रो म्हणजे स्टमकच्या वर पुढचा. सो इट इज अ स्मॉल स्पेरिकल ऑर्गन. It has an outer layer of, बघा, it has an outer layer of thick circular muscles, outer thick circular muscles है, and thick inner cuticle forming 6, बाहेरचे लेअर आहेत सगळे
ते आउटर लेअर आहेत जे सर्क्युलर थिक सर्क्युलर मसल्सचे बनलेले ते गोल गोल दिसत आहेत ते. आणि आज जे आहेत अँड थिक इनर क्युटिकल फॉर्मिंग 6 1 2 1 2 3 4 5 6 6 हायली कायटेनियस म्हणजे कायटीनचे बनलेले प्लेट लाईक टीथ असतात हे जे दिसत आहेत ते. ओके, दीज आर दी प्लेट लाईक टीथ ज्याचं काम क्रशिंग साठी केलं जातं. ओके, इंटरनली इट इज प्रोव्हाइडेड विथ सर्सलेट ऑफ 6 chitinous teeth. So it is made up, in short, it is made up of chitinous teeth and backwardly directed bristles. आणि मागच्या साईडला याला bristles आहेत. Okay, clear? So teeth आणि bristles आहेत. So teeth are responsible for crushing the food, whereas the bristles helps in filtering the food. bristles काम फिल्टर करण्याचं आहे, तर teethचं काम क्रश करण्याचं आहे. So म्हणून आपण ह्याला ग्राइंडिंग मिल म्हणतो. बघा हे जे काय सगळे बाहेरचे जे काय तुम्हाला दिसत आहेत, all these are thick circular muscle layer and 1 2 3 4 5 6 these are the cuticle forming 6 chitinous plate like structure or plate we are called as teeth. Now हे जे काय तुम्ही internally if you see, internally it is made up of chitinous teeth and backwardly okay bristles. पुढच्या बाजूने क्रश केलं जातं आणि मागच्या बाजूने ते फिल्टर केलं जातं फूड. Gizzard helps in grinding the food particles. The foregut ends with gizzard. So याचा अर्थ gizzard marks the end of foregut. Entire जी foregut आहे, it is internally lined by cuticle. Cuticle चं त्याला lining असतं. Entire foregut is lined by cuticle. पूर्णच्या पूर्ण internally lined by cuticle. So आपण आपल्याला foregut चा पार्ट बघितला. Next part is midgut. बघा midgut जर तुम्ही बघाल तर मी आत्ताच सांगितलं हे hepatic CK आणि स्टमक एवढा जो सगळा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड मिडगट. हे मी दाखवलं इकडे. ओके, सो मिडगट कन्सिस्ट ऑफ मिसेंट्रॉन म्हणतात त्याला. स्टमकला वेंट्रिक्युलस म्हणतात. प्रो वेंट्रिक्युलस म्हणजे लक्षात ठेवा हे नीट मध्ये विचारतात. प्रो वेंट्रिक्युलस म्हणजे गिझार्ड आणि वेंट्रिक्युलस म्हणजे स्टमक. सो स्टमक दॅट इज वेंट्रिक्युलस अँड हिपॅटिक सीके, दीज आर द हिपॅटिक सीके. नाउ स्टमक इट इज स्ट्रेट, शॉर्ट अँड नॅरो पार्ट. आता आपण नॉर्मली स्टमक जर बघितलं तर ते जे शेप असतं. आपण जे काय बघतो इट्स अ जे शेप स्टमक. बट हिअर म्हणून याला स्टमक का म्हणतात माहितीये का? बिकॉज इट्स अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. इट इज अ शॉर्ट, नॅरो, स्ट्रेट, ट्यूब लाईक स्ट्रक्चर. बट ऍब्सॉर्प्शन अँड डायजेशन टेक्स प्लेस इन दिस पार्ट. दॅट्स वाय वी कॉल्ड एज स्टमक. म्हणून आपण याला स्टमक म्हणतो. स्टमक सारखं काही स्ट्रक्चर नाही. सो स्टमक इट इज अ स्ट्रेट, शॉर्ट अँड नॅरो part. It is lined by glandular epithelium. So internally they lined by glands which is called glandular epithelium and which secrete digestive enzymes. हे digestive enzyme release करतात किंवा तयार करतात. Hence stomach is mainly responsible for digestion and absorption. Digestion and absorption मध्ये mainly काम करतात. So this is about stomach. At the junction of foregut and midgut there lies hepatic CK. So hepatic CK are thin, transparent, 6 to 8, short, blind म्हणजे एक साइड त्याची क्लोज असते. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, हे ना बरोबर जंक्शनला असतं. आता हा जर स्टमक आहे, स्टमकला दोन एंड आहेत. इकडे अँटीरियर एंड, हा आहे पोस्टिरियर एंड. स्टमकचा जो अँटीरियर एंड आहे त्या अँटीरियर एंड आणि गिझार्डचा एंड याच्या बरोबर मध्ये वर्ल फॅशनने, तुम्हाला वर्ल्ड टॅक्सिस नावाचा टॅक्सिस माहित असेल. म्हणजे टॅक्सिसचा अर्थ जी काय स्टेमला ब्रांचेस असतात त्याची जी काय अरेंजमेंट आहे त्याला टॅक्सिस म्हणतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सिस आहेत. अल्टरनेट टॅक्सिस, वर्ल्ड टॅक्सिस. वर्ल्ड टॅक्सिस म्हणजे काय, तर तुम्ही बदामाचं जर झाड बघितलं असेल ना तर छत्रीच्या आकारासारखे त्याला फांद्या येतात. म्हणजे एक मेन स्टेम आहे, मेन स्टेमला जे काय ब्रांच आहेत हे ब्रांच ना गोल येतात. नॉर्मली ब्रांच अल्टरनेट असतात बघा, एका साईडला आले की त्याच्या वरच्या साईडला असतात, त्याच्या वरच्या साईडला असतात, त्याच्या वरच्या साईडला असे ब्रांचेस येतात. पण ह्याला अल्टरनेट टॅक्सिस म्हणतात. वर्ल्ड टॅक्सिस मध्ये काय होतं की ब्रांचेस ज्या आहेत, मेन स्टेमला आलेल्या ब्रांचेस आहेत त्या एकीकडे ब्रांचेस त्याच्याच लाईनीमध्ये बाजूची ब्रांच येत जाते. त्यामुळे छत्रीच्या आकारासारखं ते तयार होतात. बदामाचं झाड हे अशा प्रकारचं टिपिकल एक्झाम्पल आहे. तर त्याला वर्ल्ड WHROLE वर्ल्ड टॅक्सिस असं म्हणतात. तसं या वर्ल्ड फॅशनने हे हिपॅटिक सीके असतात. म्हणजे अँटीरियर जो स्टमक आहे,
अँटिरियर स्टमक, स्टमकचा अँटिरियर एंड आणि गिझार्डचा एंड याच्या बरोबर मध्ये वर्ल फॅशनने म्हणजे राऊंडने हे हिपॅटिक सिके असतात. आणि हिपॅटिक सिके दे आर 6 to 8 ब्लाइंड ट्युब्यूल. ओके, ब्लाइंड का, त्याचा एक एंड क्लोज असतो, हा एंड क्लोज आहे, जो फ्री एंड आहे तो क्लोज आहे म्हणून त्याला ब्लाइंड म्हणतात. ओके, अँड हॉलो ट्यूब्स कॉल्ड हिपॅटिक और गॅस्ट्रिक सिके, त्याला हिपॅटिक किंवा गॅस्ट्रिक सिके असं म्हणतात. इज प्रेझेंट ऍट द जंक्शन ऑफ फोरगट अँड मिडगट. Hepatic CK secrete digestive enzyme and does helps in digestion of food. So stomach मध्ये सुद्धा ग्लँड्स असतात जे डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार करतात आणि हिपॅटिक CK सुद्धा डायजेस्टिव्ह सिक्रिशन एन्झाईम तयार करणार आणि म्हणून फूडचे इकडे डायजेशन केलं जातं. सो हा झाला मिडगटचा पार्ट. मिडगट मध्ये येतो स्टमक, त्याला वेंट्रिक्युलस म्हणतात आणि हिपॅटिक CK म्हणतात. हा झाला फोरगट. याच्यानंतर आपण जाऊया हाइंडगटकडे. Now hindgut मध्ये काय करणार? The hindgut is broader than the midgut. Hindgut पेक्षा सॉरी foregut midgut पेक्षा जास्त ब्रॉड आहे, म्हणजे आतला डायमीटर मोठा आहे त्याचा. And it is differentiated into 3 parts: इलियम, कोलॉन आणि रेक्टम. आता पहिला पार्ट याला इलियम म्हणतात, एकदम पहिला पार्ट, हा छोटासा पार्ट, बरोबर ना. त्याच्यानंतर आहे कोलॉन आणि त्याच्यानंतर रेक्टम. आता गंमत अशी आहे, मिडगट जी आहे, मिडगट म्हणजे काय, तर मिडगट म्हणजे स्टमकचा वेंट्रल एंड, बरोबर ना. आपण म्हटलं स्टमक हे इलॉंगेटेड ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. पुढे तो एंटीरियर एंड आहे, मागे तो पोस्टियर एंड आहे, तो किंवा आपण त्याला पोस्टियर एंड म्हणूया. तो पोस्टियर एंड आणि इलियम म्हणजे इलियम हा पार्ट हाइंडगटचा आहे. याच्या बरोबर जंक्शनला हे माल्पीजियन ट्यूब्यूल असतात. या दोघांमध्ये फरक काय लक्षात घ्या. हे माल्पीजियन ट्यूब्यूल्स आहेत ना, हे न्यूमरस असतात, म्हणजे दे आर अबाउट 100 to 150. दिस इज नंबर 1. दे आर हेअर लाईक स्ट्रक्चर, हे केसांसारखे असतात, तर हे ट्यूब्यूल असतात, ट्यूब लाईक असतात. दिस इज नंबर 2. आणि नंबर 3, यांचा कलर असतो ना, हा येलो असतो. सो दे आर येलोइश कलर, पण हे कलरलेस असतात. हा हे दोघांमधला सर्वात महत्वाचा फरक आहे. आणि चौथा फरक त्यांची असलेले पोझिशन. हिपॅटिक सिके हे फोरगट आणि मिडगटच्या जंक्शनला आहे, तर माल्पीजियन ट्यूब्यूल हे मिडगट आणि हाइंडगटच्या जंक्शनला आहे. हा मेन पहिला फरक. दुसरा फरक, दे आर 8 to 10 नंबर हिपॅटिक सिके, दे आर ब्लाइंड ट्यूब्यूल्स and they secrete digestive enzyme, whereas Malpighian tubules, they are 100 to 150 number, they are thread like or hair like, yellow color, fine filament or thin filament, okay, and called as Malpighian tubules. As far as function is concerned, hepatic CK secrete digestive enzyme, whereas the Malpighian body play important role in excretion. आता काय होतं, ते ह्याच्या बाहेर सगळं बघा, हे आपण हा डायजेस्टिव्ह सिस्टीम यात असते, इकडे आपण त्याला बाहेर काढली, इकडे सगळं बॉडीमध्ये ब्लड फिरतं. इथं काय त्यांच्यामध्ये काय ब्लड वेसल नाही, जसं आपल्यामध्ये ब्लड वेसल म्हणजे रिनल आर्टरी ब्लड घेऊन येते किडनीमध्ये, मग त्याचं फिल्ट्रेशन होतं. तसं इकडे ब्लड वेसल नाहीये. मग अख्खं ब्लड जे बॉडीमध्ये फिरताना जेव्हा ते माल्पीजियन ट्यूब्यूलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार ना, तेव्हा माल्पीजियन ट्यूब्यूलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेलं ब्लड मधलं नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट ऍब्सॉर्ब केलं जातं आणि ते इलियम मध्ये टाकून कोलॉन मधनं, रेक्टम मधनं, ऍनस मधनं बाहेर पडतं. सो आपण एक्सक्री सिस्टीम मध्ये हा पुढे पार्ट बघणार आहोत. सो दिस इज अबाउट माल्पीजियन ट्यूब्यूल मेनली कन्सर्न विथ एक्सक्रीशन. सो ऍट द जंक्शन ऑफ midgut and hindgut is present another ring of 100 to 150 yellow color thin filament called Malpighian tubules. They helps in removal of excretory product from hemolymph. Hemolymph म्हणजे हिमोसिल मध्ये, बॉडी कॅव्हिटी मध्ये फिरणाऱ्या ब्लडला, कॉक्रोचच्या ब्लडला हे हिमोलिम्फ असं म्हणतात. सो दिस इज माल्पीजियन ट्यूब्यूल.